विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं काय ठरलं होतं, की 21, 22 आणि 23 या दिवसात आपण सीएस, आयटी, जिओग्राफी या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास फिनिश करायचा. तो तुम्ही नक्की केला असेल. नाहीतर आजचा दिवस पण आहे तुमच्याकडं. तर शेवटचा दिवस आहे तुमच्याकडे त्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी. का? आणि उद्यापासून जोरात, जोरात सीईटीची प्रिपरेशन स्टार्ट होणार आहे. पहिला प्रश्न तुमचा आवाज बसलाय माझा तुमचे कॉल रिसीव्ह करून तुमच्याशी बोलून. मी तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओत सांगतोय, की तुम्हाला आता सांगतोय, की सातारा आणि कोल्हापूर आपले ऑफलाईन सेंटर आहेत आणि 25 तारखेला मी आहे कोल्हापूरमध्ये आणि तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यावर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करून नक्की या. बरं. मग आता आज शेवटचा दिवस आहे. आज तुम्ही काय करणार आहे म्हणूया आपण. आज तुम्ही बाकीच्या विषयांचा अभ्यास नक्की कराल. पण शेड्यूल काय असणार आहे? रँकर्स कोर्स नक्की काय असणार आहे? कसं असणार आहे? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, प्रत्येक आठवड्याचा प्लॅन असणार आहे. ओके. या आठवड्यात कोणते टॉपिक आपल्याला फिनिश करायचे आहेत, त्याची एक लिस्ट तुम्हाला दिली जाणार आहे. मिनिमम 10 टॉपिक्स पर वीक. होय. 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत 10 टॉपिकचं टार्गेट आहे. कालच्याच व्हिडिओत दिलंय. ओके. पुन्हा ॲपवर नोटीसमध्ये तुम्हाला टॉपिकची नावं सांगितली जातील आणि त्या टॉपिकचा सगळा सिलेबस कोर्सवर ऑलरेडी अपलोडेड असेल. ओके. टॉपिक असेल, डीपीपी असतील, डीपीपीचे सोल्युशन असणार आहे, टेस्ट असणार आहे. टेस्टवर 2 अटेम्प्ट असणार आहेत लक्षात द्या आणि त्याच्यानंतर 1 आठवडा झाल्यानंतर फुल लेंथ टेस्ट, पहिली फुल लेंथ टेस्ट असणार आहे. पहिली फुल लेंथ टेस्ट तुमची होणार आहे लक्षात घ्या. 200 मार्काचं टार्गेट आहे. त्यातला आपला 80% अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. 12वीचा अभ्यास झाला म्हणजे सगळाच झाला ना. मग 20% सिलेबस जो 11thचा आहे, तोच इनिशियली फिनिश करण्याचं टार्गेट राहील. मग पहिल्या वीकमध्ये म्हणजे शेड्यूल बद्दल कळालं तुम्हाला. म्हणजे शेड्यूलचं तुम्हाला कळालं पर वीक आम्ही टॉपिक देणार तुम्हाला. ओके. ऑलरेडी कंटेंट अपलोडेड असेल आणि त्याच्यात एक्स्ट्रा कंटेंट सुद्धा अपलोड होणार. एक्स्ट्रा कंटेंट सुद्धा अपलोड होणार. ज्यात 2025 चे लेटेस्ट क्वेश्चन असतील. इम्पोर्टंट टॉपिक आहे ते आम्ही मिस करणारच नाहीयेत आणि 2025 चे क्वेश्चन देताना तुमच्या पण लक्षात येईल 2024 चेच क्वेश्चन्स, अगोदरचेच क्वेश्चन्स रिपीट होतायत. पण मी एक नम्र विनंती करतोय, तुम्ही नीट लक्ष द्या. आता पेपरचं एनालिसिस आम्ही करतोय. काय लक्षात येत आहे आमच्या, की 2025 ला फॉर एक्झाम्पल जर सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये असेल, तर 10 पैकी 6 शिफ्टमध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे पीवायक्यू शोधा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ एटम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम कन्सेप्टचे प्रश्न असतात. तेव्हा बाळांनो नुसते 25 चे प्रश्न करून चालणार नाही. तुम्हाला एक स्ट्रॅटेजी असणार आहे. जो टॉपिक आम्ही देतोय त्याचे तुम्हाला माझ्या ॲपवरचे अगोदर अपलोड झालेले व्हिडिओ सगळे कव्हर करायचे आहेत बेसिक आणि मग पीवायक्यू सेशन आणि मग टेस्ट आणि टेस्टमध्ये चांगला परफॉर्मन्स. दुसरा प्रश्न तुमचा शेड्यूल बद्दल कळालंय तुम्हाला आता. दुसरा प्रश्न लाईव्ह की रेकॉर्डेड? तर 2020 सालापासून आपण ऑनलाईन क्रॅश कोर्स घेतोय. 7वं वर्ष आहे. 100% रेकॉर्डेड. 7वंच आहे का रे? 20, 21, 22, 23, 24, 25, 26 बरोबर आहे. 7वं वर्ष आहे. रेकॉर्डेड लेक्चर असतात. बरं 15,000 पेक्षा जास्त लोकांनी आपला कोर्स परचेस केलाय. रिझल्ट अमेझिंग छान, छान रिझल्ट आहे. आहे आणि आहे. पण त्याचं क्रेडिट हे त्या मुलांचं आहे. होय, मी नेहमी मानतो. आता साताऱ्यातली मुलं हे बघतायत. साताऱ्यातले नवीन पालक शेकडो या 2 दिवसात मला भेटलेत. सगळ्यांनी बघितलंय. क्लासच्या बाहेर सुद्धा बोर्ड, बॅनर, मुलांचे फोटो हा कन्सेप्टच नाही आमच्याकडं. कारण ते यश मुलांचं आहे. क्लासच्या प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी माझी आहे आणि प्रत्येक इम्प्रुव्हमेंट व्हायलाच पाहिजे. 90% पर्यंत रिझल्ट लागायला लागलाय आता. 10% आहेतच धुरंधर. ओके. करायला तयार नसतात त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, जाऊ दे. पण जास्तीत जास्त मुलं अभ्यास करतायत हे लक्षात घ्या. म्हणजे लाईव्ह का रेकॉर्डेड हे पण तुमच्या लक्षात आलं. टेस्ट, प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट असणार आहेत. पण नवीन कुठल्या टेस्ट असणार की कुठल्या नवीन टेस्ट असणार आहेत? फुल लेंथ टेस्ट. होय, वेगळ्या फुल लेंथ टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि त्या अतिशय इम्पोर्टंट आहेत. बरं, टेस्ट बद्दल पण कळालं. लाईव्ह का रेकॉर्डेड कळालंय लक्षात घ्या. शेड्यूल पण कळालं. मी तुम्हाला सांगतो त्या लेक्चरचे डाउट तुम्ही आमच्या फोन नंबरवर WhatsAppवर विचारू शकता. आम्ही व्हॉइस मेसेज करून त्याची उत्तर देऊ. बरं, आता इनिशियल पिरियडमध्ये काय होणार मी तुम्हाला सांगतो. तुमचे कॉलच खूप येतायत. ओके. टीम आता थकून गेलेली आहे कॉल उचलून, पण आनंदी आहे.
याची तर आम्ही वाट बघतोय ना. तुमचे कॉल तर आले पाहिजेत ना आणि ते येतायत. याचं कारण काय? बोर्डमध्ये तुम्ही आणि मी घेतलेलं कष्ट. मला ना जे पालक भेटायला येतात ना सगळे सांगतायत, की आशा सोडली होती. पण तुमच्या व्हिडिओनं एक मोटिव्हेशन मिळालं आणि अभ्यासाला सुरुवात केली. पण बाळांनो, मी नुसतंच मोटिव्हेशन देत नाहीये बरं का. मी नुसतंच मोटिव्हेशन देत नाहीये. मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही सब्जेक्ट शिकवतोय आणि ते छानपैकी तुम्हाला समजतायत. तुमच्या लेव्हलनं तुम्हाला शिकवतोय. बरेचसे पालक, शिक्षक आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कॉम्प्लिमेंट मिळतायत, की हां, तुम्ही सगळ्यांना विचार करून शिकवताय. आम्हाला आवडतंय ते. धन्यवाद, धन्यवाद. मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्हाला मिळालेलीच आहेत बऱ्यापैकी. मग आता वाट काय बघताय? उद्यापासून कोर्स स्टार्ट करायचा आहे. मग आज बॅच पर्चेस केली पाहिजे आणि बॅच पर्चेस करत असताना मी तुम्हाला सांगतो, या नंबरवर कॉल करून तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आजच बॅच पर्चेस करा. उद्यापासून आपलं शेड्यूल फॉलो करायला सुरुवात करूया. टार्गेट एकच आहे 100 पर्सेंटाइल सी सारखं ड्रीम कॉलेज. ऑल द बेस्ट.